आपण सगळेजण कारमध्ये एक छोटीशी मूर्ती ठेवतो, बरोबर? पण तुम्हाला माहितीये का की काही मूर्ती गाडीत ठेवल्यास त्याचा अशुभ परिणाम होतो? मग त्या मूर्ती कोणत्या आहेत? चला जाणून घेऊया. तर वास्तुशास्त्रानुसार कारमध्ये गणपती बाप्पा, महादेव किंवा इतर कोणत्याही देवतेची ध्यानस्थ अवस्थेत असलेली मूर्ती अजिबात ठेवू नका. कारण देवतेची ध्यानस्थ स्थिती ही शांतता, स्थिरता आणि आत्मनिरीक्षणाचं प्रतीक आहे. परंतु कार किंवा कोणतंही वाहन हे गतिमान असतं. त्यामुळे एक विरोधाभास निर्माण होऊन चालकाचं लक्ष विचलित होऊ शकतं आणि एकाग्रता भंग होऊ शकते. कारमध्ये गणपतीची फक्त जागृत किंवा आशीर्वाद देणारी मुद्रा अवस्थेतील मूर्ती नक्की ठेवावी. ते शुभ मानलं जातं. कारमध्ये स्थापित केली जाणारी देवतेची मूर्ती जागृत असावी, तिचे नेत्र खुले असावेत. जर कारमध्ये देवतेची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवायची असेल तर कार चालवताना नजर सतत त्यावर जाणार नाही अशा ठिकाणी ठेवावी. मूर्ती ठेवण्यापूर्वी सर्वप्रथम ती जागा गंगाजलाने शुद्ध करून योग्य पद्धतीने पूजन करावं आणि मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी. तसंच तुटलेली, खंडित झालेली, भंग झालेली मूर्ती ठेवू नये, ते अशुभ मानलं जातं. मूर्तीवर फुलं, हार ठेवले असतील तर ते रोज बदलण्यात यावे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीसाठी लोकमत भक्तीला फॉलो करा.